8,000 का 10,000 कुटुंबाशी थेट संबंध आहे. अनेक गुंतवणूकदार तुम्ही छोट्यांपासून मोठे गुंतवणूकदार बघता. तुमच्या मते आदर्श गुंतवणूकदारांची तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स काही सांगू शकाल का? जी काय म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला असं वाटतं तो आयडियल गुंतवणूकदार आहे, तो तुमचा एकदम मॉडेल इन्व्हेस्टर आहे असं वाटतंय, कमी बनत नाही, त्याचीच उद्दिष्टपूर्ती होण्यासाठी तो किती योग्य पद्धतीने येतो तुमच्याकडे हे थोडक्यात सांगू शकाल का? मला वाटतं मी बऱ्याच गुंतवणूकदारांना बघतो आणि जेव्हा मी बघतो तर मी असं म्हणेन की मी 6-7 क्वालिटीज एका वेगवेगळ्या लोकांच्या बघितल्या आहेत आणि त्या मिळून एखादा आयडियल गुंतवणूकदार तयार होऊ शकतो. माझा एक मित्र आहे आणि मी मध्ये त्याच्याबरोबर ड्राईव्ह वरती आम्ही चाललो होतो, तर त्याची गाडी लॉरा गाडी आहे आणि गुंतवणूकदार देखील आहे. तर मी त्याला सहज विचारलं बोलता बोलता की तू लॉरा म्हणजे स्कॉडा हाय मेंटेनन्स कार, सो मेंटेनन्स किती काढते? त्याने मला सांगितलं सर्वप्रथम की बघ निखिल, मी जेव्हा कुठेही गुंतवणूक करतो, मग ती घरात असो, मग ती एखाद्या गुंतवणुकीच्या प्रॉडक्टमध्ये असो, मग ती गाडीमध्ये असो, तेव्हा मी कधीच विचार असा करत नाही की हे नुकसान देईल मला. सो सर्वप्रथम मला वाटतं की तो ॲटिट्यूड हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. मग नंतर गुंतवणूक केल्यानंतर दुसरं एक मी त्याच्याकडनं शिकलो आणि मी दुसऱ्या एका मित्राकडनं शिकलो की गुंतवणूक करताना किंवा एक फार मोठे क्लायंट होते, त्यांना आम्ही अप्रोच केलं होतं गुंतवणुकीसाठी आणि जवळपास 6 महिने त्यांनी आम्हाला बोलवलं, प्रश्न विचारले, सतत वेगवेगळे रिपोर्ट्स मागवले आणि तोपर्यंत गुंतवणूक केली नाही. मग त्यांनी मला 6 महिन्यानंतर गुंतवणूक सुरू केली. सो आय आस्क्ड हिम वाय 6 months, it took almost 6 months to invest through us. So he said that we do lot of due diligence on people who invest for us. म्हणजे जे आमच्याकडनं आमच्यासाठी गुंतवणूक करतात त्यांचा आम्ही खूप रिसर्च करतो, खूप ड्यू डिलिजन्स करतो. पण आणि मग ते 6 महिने झाल्यानंतर त्यानंतर त्यांनी मला कधीही प्रश्न विचारला नाही की हे गुंतवणूक का करतोयस किंवा ही का करत नाहीयेस. सो सर्वप्रथम तुमचा एखादा डिसिजन घ्यायच्या आधी सखोल अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. मग एकदा तुम्ही ते डिसिजन घेतलं की मग मात्र ते स्टिक होताना दिसत. मग मला आता कधीही फोन येत नाही की अरे आज मार्केट वरती जात आहे, मार्केट खालती जात आहे. अँड ही इज ऑलवेज म्हणजे ते स्वतःला इमोशन्स पासून दूर ठेवतात. तिसरा महत्वाचा एक मी मुद्दा बघितला आणि हा अक्रॉस काही दुसऱ्या गुंतवणूकदारांमध्ये मी बघितला की डिले ऑफ ग्रॅटिफिकेशन. म्हणजे डिले ऑफ ग्रॅटिफिकेशन आय थिंक इज दी बिगेस्ट प्रिन्सिपल दॅट आय हॅव लर्न. आणि मगाशी बोलता बोलता कदाचित माझ्याकडनं ते राहून गेलं की दॅट इज द बिगेस्ट प्रिन्सिपल. लाईक ही सेड, बऱ्याचदा आपण गुंतवणूक करतो आणि वी आर डिलेइंग सम ऑफ आवर बेनिफिट्स वेन वी इन्व्हेस्ट इन टू अ लॉंग टर्म प्रोडक्ट. ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं तर सगळे श्रीमंत लोक बहुतांशी फायदा इमिजिएटली घेण्याचं टाळतात. म्हणजे साधं उदाहरण द्यायचं झालं तर समजा मी एखाद्या बँकेत गेलो आणि ती श्रीमंत व्यक्ती बँकेत गेली तर मी कदाचित मंथली इन्कम घेईन की बाबा मला पैसे दर महिन्याला यायला पाहिजेत. पण ती व्यक्ती विचार करते की समजा मी मंथली बेनिफिट घेऊन मी काय करू. मग तो डिव्हिडंड ऑप्शन न घेता किंवा रेग्युलर रिटर्न न घेता तो लेट रिटर्न्स घ्यायला सुरुवात करतो. आणि जेवढं तुम्ही तुमचे बेनिफिट्स पोस्टपोन करता, म्हणजे ऑफकोर्स तुमच्या त्याला वयाची मर्यादा असते, तुमच्या गरजांची, तुमच्या स्वप्नांची मर्यादा असते की एखाद्याला 2 वर्षानंतर आपल्या मुलाला फॉरेनला एज्युकेशनला पाठवायचं आहे तर त्याला पाठवायचं आहे, मग त्यामध्ये तो डिले करू शकत नाही. पण हे भाग जर सोडले तर जेवढं तुम्ही तुमचे बेनिफिट्स डिले कराल तेवढे तुमचे ते बेनिफिट्स जास्त येताना आपल्याला दिसतात. एक साधं उदाहरण मी तुम्हाला देईन की आता आपण सगळेजण या हॉलमध्ये आला असाल तर काही जणांनी हॉलच्या जवळ गाडी लावली असेल आणि काही स्मार्ट लोकांनी हॉलपासून लांब लावली असेल. ज्यांनी जवळ लावली त्यांनी काय विचार केला की मला लगेच हॉलमध्ये शिरता येईल. पण जो लांब लावतो तो काय म्हणतो की जेव्हा प्रोग्राम संपेल तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मी बाहेर पडेल. So that is where I think delay of gratification plays a very big role in investment. स्टेशनवरती जाण्याचं सुद्धा असतं ना नेहमी, गाडीत बसला ते गाडीत बसायचं, मला जायचंय बोरिवलीला मध्ये काय लागेल का दिल्लीला जायचं ते. एक दी अदर थिंग इज क्लॅरिटी ऑफ थॉट्स. म्हणजे जेवढे श्रीमंत लोक मी बघितले आहेत त्यांच्यामध्ये क्लॅरिटी ऑफ थॉट्स इज व्हेरी मच देअर. म्हणजे त्यांना आम्ही जाऊन सांगतो की आज हे आलंय ते आलंय, ते म्हणतात नाही मला असलं काही हे सांगू नकोस, तू आधी समजा फोनद्वारे काही सांगितलं तर सांगतात नाही मला तू नीट समजावून सांग आणि मग मी ते करीन. बट ऍक्च्युली गुंतवणूक करताना एक दुसरं प्रिन्सिपल मी बघितलंय
की गुंतवणूक कुठे करावी हे जास्त महत्वाचं नाहीये. गुंतवणूक कुठे करू नये हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे सोपं उदाहरण घेतलं, जर आपण तुम्ही गाडीचं म्हणत होता, तर मला इथनं दिल्लीला जायचं आहे, तर मी ट्रेन किंवा विमान या दोनच गोष्टींचा विचार करू शकतो. आय कॅनॉट थिंक ऑफ अ बस. मी माझी कार घेऊन जाण्याचा विचार करू शकत नाही. त्यामुळे मला माहिती आहे की मला कार, बस किंवा बाकी कुठच्याही साधनाचा विचार करणं गरज नाहीये. स्टेशनवरती गेल्यानंतर मी दुसरं कुठचं तिकीट मागणारच नाही, मी दिल्लीचंच मागणार. पण सर्वप्रथम आणि गुंतवणुकीतून स्वप्नपूर्ती करताना देखील आपल्याला नक्की काय हवं ह्याची क्लॅरिटी असणं खूप आवश्यक आहे. वुड यू लाइक टू एक्सप्लेन हु इज मॉडल एडवाइजर? आपके हिसाब से मॉडल एडवाइजर कौन हो सकता है? उसके एट्रीब्यूट्स, उसके कुछ कैरेक्टरिस्टिक्स आप बता सकते हैं क्या? आइडियल हा प्रश्न तुम्हाला पण आहे, म्हणजे जर तुम्हाला एक एक काही वाटायचं असेल तर या ऍक्च्युली मॉडेल ऍडवायझर ज्याला आपण सल्लागार म्हणतो, कारण मी खरं सल्लागार जरी असलो तरी या संबंधात बऱ्याच वेळेला माझ्या क्लायंट बरोबर ही गोष्ट होती की कोण आदर्श सल्लागार असू शकतो, बरोबर, मग तो कुठल्याही क्षेत्रातला असेल. तर सर्वप्रथम मला असं वाटतं की हा जो कोण आर्थिक सल्लागार आहे तो माझा मित्र असावा. तो ज्या कंपनीसाठी प्रॉडक्ट विकतो त्यांचा तो एजंट नसावा. म्हणजे एजन्सी त्यांनी घ्यावी, पण तो माझं पहिलं त्याचं माझं नातं मित्रत्वाचं असावं. त्यांनी माझ्या दृष्टीने विचार करून त्यांनी प्रॉडक्ट विकावं. बरेच वेळा LIC एजंट किंवा असे जे पोस्टाचे एजंट असतात ते केवळ त्यांना कुठे कमिशन जास्त मिळतं अशा पद्धतीनेच ते प्रॉडक्ट विकतात. ते मला माझी नीड ओळखत नाहीत. म्हणजे एखादा समजा आता निखिलने सांगितल्याप्रमाणे 55-60 वर्षाचा माणूस आला तर त्याला PPF विकणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे, कारण 15 वर्षाची स्कीम आहे ती. परंतु त्याला एक जसं म्हटलं फिक्स डिपॉझिट सांगणं किंवा दुसरं कुठलं एखादं सिमिलर प्रॉडक्ट सांगणं हे आवश्यक आहे. आणि म्हणून माझ्या गरजा ओळखून जो त्याप्रमाणे मला गुंतवणूक सल्ला देतो तो आदर्श असू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात मगाशी म्हटल्याप्रमाणे विश्वासार्हता पाहिजे, ट्रस्टवर्दीनेस पाहिजे. आता निखिल म्हणाला की 6,000 ते 8,000 लोकांना भेटतो. 1989 सालापासून ही कंपनी कार्यरत आहे. याचा अर्थच असा की ही कंपनी कन्सिस्टंट सर्व्हिस देते आणि लोकांची विश्वासार्हता असल्याशिवाय 6,000 लोक त्यांच्याबरोबर राहणार नाहीत. आणि म्हणून तो त्याचा सर्वात मोठा जो गुण असावा तो म्हणजे विश्वासू असावा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे त्याच्याकडे अपडेट नॉलेज असावं. कुठल्याही सल्लागाराकडे आपण बघतो, जसं आपण डॉक्टर बघतो, वकील म्हणतो, त्याचं जे नॉलेज आहे ते अपडेट पाहिजे. म्हणजे माझ्यापेक्षा त्याला जास्त गोष्टी माहिती पाहिजे आणि मला त्याच्याकडे गेल्यानंतर काहीतरी वेगळं कळलं पाहिजे. मलाच माहिती असलेल्या LIC स्कीम त्यांनी जर मला दिल्या किंवा त्याला हव्या असलेल्या स्कीमच त्यांनी दिल्या तर मला उपयोग होणार नाही. आणि म्हणून आदर्श सल्लागाराकडे कन्सिस्टन्सी इन सर्व्हिस, अपडेट नॉलेज, आणि तो सर्वप्रथम म्हणजे माझा मित्र असावा, मित्र बनू शकणारा माणूस असावा. त्यांनी सगळ्यात पहिला माझा विचार केला पाहिजे. कारण स्वप्नपूर्ती करण्याकरता त्याची मी मदत घेतोय तर माझी स्वप्नपूर्ती झाली पाहिजे. मी बरेच वेळा बघितले LIC एजंट करोडपती होतात, परंतु ते ज्यांची LIC करतात ते मात्र कधीच करोडपती होऊ शकत नाही. आणि म्हणून त्याचं कारण मी केवळ असं जाणतो की ते केवळ हवी ती स्कीम न देता त्यांची आवडती स्कीम देतात की त्यांना कमिशन मिळणारी स्कीम देतात. आणि बरेच वेळा मी हे बघितलंय की ह्याच्यामुळेच एजंटवर बरेच वेळा राग मानून लोक माझ्याकडे येतात, चुकीचा सल्ला दिलेला असतो. बरेच वेळा पोस्टाचे एजंट सांगतात की सगळ्या पोस्टाच्या स्कीमचं व्याज करमुक्त आहे. असं कधीच नसतं. पोस्टाच्या कुठल्याही स्कीमचं व्याज करमुक्त नाही, पण तो केवळ मिसगाईड करू शकतात. असं मिसगाईड करणारा कधी आदर्श होऊ शकत नाही. त्यामुळे आदर्श सल्ला